दुसरं षटक कुरुल गावातील एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ख्याती आहे असा आदित्य घाडगे गोलंदाजीसाठी येतोय. दुसरं षटक चालू आहे. करण तोडणकर आणि सागर पाटील ही जोडी मैदानात आहे. जास्तीत जास्त धावा काढण्याचा मनसुबा आहे, कारण कालच्या रात्रीत आपण बघितलं ना तर शेवटचे जे 4 सामने होते ते हाय स्कोरिंग मॅचेस झाले होते. 64, 74 ह्या सर्व धावा त्या ठिकाणी चेस करण्यात आल्या होत्या. मोठ्या मोठ्या धावसंख्या चेस करण्यात आल्या होत्या. आदित्य घाडगेचा पहिला चेंडू, हा एक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सक्सेसफुल ठरतो चेंडू. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, सीमा रेषा पार, षटकार. शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, अगोदरच स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता त्याने, परंतु अशा शेवटच्या क्षणाला असं वाटलं होतं की चेंडू स्विच हिट खेळण्याच्या लायकीचा नाहीये. तरी सुद्धा एका जबरदस्त पद्धतीने त्याने स्विच हिटचा फटका, कधी आपण बघत नाहीत शक्यतो की स्विच हिटचा फटका लॉंग ऑफ किंवा मिड ऑफच्या डोक्यावरून जाईल किंवा लॉंग ऑफच्या डोक्यावरून जाईल, परंतु तशा पद्धतीने तो चेंडू त्या लॉंग ऑफ वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये गेला आणि 6 धावा प्राप्त केल्या होत्या. स्विच हिट, रिव्हर्स स्वीप आपण शक्यतो बघतो मिड विकेट किंवा स्क्वेअर लेग रिजनमध्ये मारलेले बघितलेले आहेत. ह्या वेळेला शॉट ऑफ गुड लेंथ तिचा चेंडू, परंतु क्षेत्ररक्षकच्या हातातून चूक होते. चेंडू हातातून निसटतोय आणि जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. आणखी एक बॅक टू बॅक षटकार. षटकारांची हॅट्रिक होणार का ते अद्याप माहीत नाहीये. त्यासाठी चेंडूची वाट बघावी लागेल. परंतु या ठिकाणी हॅट्रिक झालेली आहे. ती छोटम शेठ यांनी हॅट्रिक केलेली आहे, विजयांची हॅट्रिक. चांगला चेंडू, जोरदार अपील केलं जातं आणि अपीलला पंच मात्र झिडकारून देतात आणि दाखवतात की चेंडू हा लेग स्टम्पच्या बाहेर जाणारा होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडूचं आपण बघितलं पिचिंग लेग साईड, अशा पद्धतीचं पंचांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे पंच फलंदाजाला नॉट आऊट ठरवत आहेत. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगत होते. धावसंख्या झाली 26 धावा. हा अतिशय चांगला चेंडू, लेग ब्रेक करणारे गोलंदाज आपण बघतो, डावखुरे नॅचरल लेग गोलंदाज. आतापर्यंत हॅट्रिक 8 खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये हॅट्रिकचा नोंद केलेली आहे, षटकारांची हॅट्रिक. चांगला चेंडू होता, पुन्हा एकदा तेवढ्याच वेगाने मारल्यात प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षण चांगलं आहे, क्या बात है, बहुत बढिया, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक ओमकार ठोंबरेचं, ओमकार ठोंबरे एक बेस्ट ॲथलेटिक्स म्हणून त्याची गणना केली जायला हरकत नाही आहे. कारण मगाशी पण बघितलं, आपल्या उजवीकडे जाऊन त्याने 25 मीटरपर्यंत धावत गेला, चेंडू अडवला. आता सुद्धा आपल्या उजवीकडे जाऊन त्याने चेंडू अडवला आणि नॅचरली तो लेफ्ट हँडेड प्लेअर आहे. परंतु सागरच्या रडारमध्ये यावेळेला एक चेंडू येतोय आणि तो आपल्या छातीवर चेंडू घेतोय आणि भिरकावून देतोय. पुलचा फटका सक्सेसफुली वाईडिश लॉंग ऑन किंवा काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून, षटकार. या स्पर्धेमध्ये आपण बघितलं कालच्यापासून लागोपाठचे षटकार आहेत ना, ते सर्वात जास्त एका पाठोपाठ एक असे 5 षटकार ऋषिकेश राऊतने लगावले होते. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं तिनविरा संघाचा विनोद पाटील याने 4 षटकारांची नोंद घेतली होती आणि आणखी 6 फलंदाज आहेत त्यांनी हॅट्रिक षटकारांची साधली होती. अशा प्रकारे षटकार या मैदानामध्ये सहजरित्या बसतात. फक्त नजरा स्थिर ठेवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ही अतिशय उत्कृष्ट फ्लड लाईट, ज्याने गोलंदाजांना किंवा फलंदाजांना जास्त त्रास होत नाही आहे, खेळण्यासाठी चांगली संधी मिळते. आणि पहिल्या वर्षी या ठिकाणी लॉन नव्हतं, परंतु या मंडळाने किंवा छोटम शेठच्या सर्व सहकाऱ्यांनी ह्या लॉनवर अतिशय चांगली मेहनत घेतली आणि एक सुंदर असं इंटरनॅशनल लेवलचं लॉनसुद्धा बघायला मिळते. परंतु या वेळेला जोरकस प्रहार बघायला मिळतोय. चेंडू जातोय तो गोलंदाजाच्या डोक्यावरून, वन बाउन्स, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार.
गोलंदाज तयार झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 37 धावा. धावसंख्या मात्र वेगाने वाढते. गोलंदाजांच्या वर प्रहार, हल्ले केले जातात आणि आणखी एक हा हल्ला, आणखी एक जातोय चेंडू काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. प्रेक्षक दीर्घामध्ये षटकार. जबरदस्त फटकेबाजी, जबरदस्त फलंदाजी बघायला मिळते. 43 रन्स ऑन द स्कोर. आणि या वेळेला मात्र थोड्याशा उंगलिया फेरली. चेंडूवर टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. फलंदाज मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची हलकीशी कडा घेतली आणि यष्टीरक्षकाने उर्वरित काम पूर्ण केलं होतं. परंतु बाद होण्यापूर्वी फलंदाजाने आपली कामगिरी चोख बजावली होती. करण, बॅक टू द पॅव्हेलियन. झालेला 43 धावसंख्येवर करण तोडणकर बाद झाला. परंतु त्याने बाद होण्यापूर्वी 9 चेंडूंचा सामना करून 24 धावा फटकावल्या. पुढचा फलंदाज रोशन तांबडकर मैदानात येतोय. परंतु रोशन तांबडकर आल्याबरोबर पहिला चेंडू आउट ऑफ द लेग स्टंप. अंपायर सेज इट्स अ वाईड डिलिव्हरी. एक अवांतर धावसंख्येमध्ये एक अतिरिक्त चेंडूमध्ये वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 43 रन. 45 रन्स, 45 धावा, वाईट +1. 45 धावा धावफलकावर आहेत आणि अद्याप तिसरं षटक चालू आहे. चांगला चेंडू, बॅटची खालची कडा घेतली होती. गोलंदाजीचा दर्शन कडवे बेस्ट ऑलराऊंडर आहे अलिबाग तालुक्यामधील. त्याचं सुद्धा नाव आता बेस्ट ऑलराऊंडच्या यादीमध्ये घ्यायला हरकत नाही आहे. कारण चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी या स्पर्धेत सुद्धा म्हणावी किंवा मागच्या स्पर्धा ज्या झाल्यात तेवढ्या स्पर्धांमध्ये सुद्धा त्यांनी चांगली कामगिरी केली. त्याचीच वर्णी त्याच्यामुळे लागलेली आहे या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा शेवटच्या क्षणाला चेंडूंवर जी बूट आहेत ना ती फिरवली, चेंडूचा वेग कमी केला आणि त्या वेगाच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाचा अंदाज चुकला आणि एका धावेसाठी चेंडू ढकलला होता. 46 धावा धावफलकावर येत आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी क्रिकेट खेळायला बघते. शेवटच्या 2 मॅच आहेत ना, 4 मॅचेस या हाय स्कोरिंग होतात आणि चेस सुद्धा होतात मॅचेस. क्या बात आहे, बहुत बढिया. अतिशय चांगला चेंडू, सुंदर सुरेख चेंडू होता. चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये जाते. धावचीतची शक्यता होणार. यस, पंचांचा निर्णय येतोय की फलंदाज धावचीतच्या स्वरूपात बाद. धावचीत आपण दिलेला आहे तरी सुद्धा हायकोर्टामध्ये म्हणजे थर्ड अंपायरकडे जाऊ दे निर्णय. थर्ड अंपायरकडे रेफर केलेला आहे निर्णय. आणि त्या ठिकाणी आमची टीम, संपूर्ण टीम अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. अतिशय चांगले निर्णय त्यांच्याकडून बघायला मिळत आहेत. ड्रीम्स क्रिकेट अतिशय चांगलं प्रक्षेपण बघायला मिळालेलं आहे आणि सुंदर. कालच्या रात्री तर 46, 65, 76 या धावसंख्या काल रात्री चेस झाल्या होत्या सकाळी पहाटे. आज सुद्धा होतील की नाही होणार हे आपण बघणार आहोत. कारण जी 34 हरलेल्या म्हणजे दोन्ही पराभूत संघांचे ज्या मॅचेस स्टार्ट झाल्या ना ते जखमी शेर होते दोन्ही संघ, चारही संघ. त्याच्यामुळे ज्यांनी जास्त धाव बनवल्या 65 बनवल्या त्यासुद्धा चेस केल्या. आपण रितेश म्हात्रेची फलंदाजी काल बघितली होती. नॉट आऊट 57 धावा त्यांनी जमवल्या आणि आपल्या संघाला
दोन्ही सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करत सुपर 8 मध्ये त्याने सुद्धा प्रवेश करून दिला होता. अशा प्रकारे जखमी शेर झाले होते जे. आता हे चारही जखमी शेर कशा पद्धतीने फलंदाजी करतील ते बघायचं आहे. समोरच्या संघात सुमित भगत आणि त्याची संपूर्ण टीम किती धावा जमवतात हे प्रथम फलंदाजी करणारे फलंदाज ते बघतायत. बघूया पंचांचा निर्णय. इट्स अ आउट. मी अगोदरच म्हटलं होतं की पंचांचे जे निर्णय आहेत ना ते 98%. तिसऱ्या षटकाची या ठिकाणी समाप्ती झाली आणि 3 षटकांच्या अखेरीस धाव संख्या आहे ती 47 धावा. 47 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. चौथं षटक. चौथ्या षटकासाठी कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय? निशांत पाटील, खारेपाट एक्सप्रेस. निशांत पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय आणि नवीन बॅटर मैदानात आलेला आहे तो म्हणजे ऋषभ शिलधनकर. टायगरलेन सासवणे संघाचा हा खेळाडू. आखूट टप्प्याचा चेंडू होता. धावचीत होणार का पुन्हा एकदा? परंतु नाही. गोलंदाजाने थोडा एक्स्ट्रा एफर्ट लावला त्याच्यामुळे त्याच्या जास्त करण्याच्या प्रयत्नामध्ये हातातून चेंडू निसटला आणि जी नसलेली होती ती सुद्धा एक धाव काढण्यात दोन्ही फलंदाज यशस्वी ठरलेले आहेत. एक धाव मिळालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 48 धावा. 3 गडी बाद 48. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 48 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. शेवटचा आता बघूया षटकामध्ये किती धावा काढल्या जातील. शेवटचं षटक निशांत पाटीलच्या हातामध्ये चेंडू आहे. ऋषभ शिलदनकर नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईक एंडला आपण बघतोय रोशन तांबडकर. पुन्हा एकदा आउट ऑफ द ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न, परंतु ह्या वेळेला थोडासा जास्त एफर्ट लावल्यामुळे बाहेर चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतोय वाईट डिलिव्हरी. अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा वाढते. धावसंख्या झाली 49 धावा. 49 रन्स. आणि या वेळेला त्याच्या रडारमध्ये चेंडू आलाय. त्याला पाठवलाय सरळ चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. दर्शक दीर्घामध्ये आउट ऑफ द पार्क. षटकार. धन्यवाद. 6 धावा. षटकार. 55 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. निशांत पाटील. चांगला चेंडू. बॅटची कडा घेतली. चेंडू थर्डमॅन शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. धाव मात्र होत नाहीये. धावसंख्या स्थिर आहे 55 धावा. काही चेंडू येणं शिल्लक आहे. 3 चेंडू चा खेळ होणं बाकी आहे अद्यापही. 55 धावा लागल्यात. जास्तीत जास्त किती धावा देणार या 3 चेंडूंमध्ये? पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगला जजमेंट घेतोय. चांगल्या पद्धतीने झेल पकडतोय. आणखी एक फलंदाज पाठ. नवीन बॅटर मैदानात येतोय सार्थक सरपाटील. सार्थक सरपाटील त्याच्या वाट्याला अद्यापही 2 चेंडू आहेत. या 2 चेंडूंवर किती धावा जमवणार? 12 धावा जमवणार, 10 धावा जमवणार, 8 धावा जमवणार की कशा पद्धतीने खेळणार? कारण गोलंदाजी चांगली पडते निशांत पाटीलची. चांगला चेंडू. पुन्हा बॅटची कडा घेतली. खालची कडा घेऊन चेंडू थ्रो अचूक झाला असता तर परंतु एक धाव मात्र निघालेली आहे. धावसंख्येत 1 ची वाढ. धावसंख्या झालेली आहे 56 धावा. याच्या नंतरचा सामना होणार आहे तो राजाभाई टायगर 11 आणि अगर सुरेश सोंडी. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी या. परंतु एक सुरेख शॉट. अप्रतिम. क्या बात है. पिच कव्हर ड्राईव्ह. षटकार.
आपण आवाज ऐकत होता कपिल ठाकूर, वन ऑफ द बेस्ट कॉमेंटेटर पूर्ण अलिबाग रायगडमध्ये. खरोखर सुरेख आवाज आहे, खूप नॉलेज आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तो कॉमेंट्री करतोय आणि आपल्याला आवाज त्याचा ऐकायला मिळतोय. पुन्हा वळूया या ठिकाणी आपण येतोय म्हणजे या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी बीसीसी आगरसुरे विरुद्ध सामना आपण पाहणार आहोत राजाभाई टायगर्स या संघामध्ये. नाणेफेकीचा कौल कोण बोलणार आहे? या टीमाला बीसीसी आगरसुरे यांनी सांगितले की मी कौल सांगणार. आणि हेड्स आला या ठिकाणी राजाभाई टायगर्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय काय घेतला भाई? नक्कीच आम्ही पहिले फिल्डिंग करू, कारण की आम्ही पहिला सामना आमचा थोडा लूज झाला होता, त्याच्यामुळे आम्ही फिल्डिंग करू. नक्की तुम्ही फिल्डिंग कराल, कारण वर्सुळकर सारखा फलंदाज समोर आहे आणि वर्सुळकरची जी बॅटिंग आहे ना खूप आउटस्टँडिंग. कारण यंदाच्या हंगामामध्ये आपण खूप जबरदस्त फलंदाजी करत आहेत आणि तुमची आता मात्र या टायमाला बॅटिंग आहे. नाही, नक्कीच आम्ही आता मगाशी फिल्डिंग करताना आम्ही हारलो होतो, पण आता अंडर प्रेशर खेळू, म्हणजे प्रेशर नाही येणार थोडा खेळताना. फर्स्ट बॅटिंग आहे, तर 50-55 रन काढायचा प्रयत्न करू. वर्सुळकरचं मी खरोखर कौतुक का करतो माहिती आहे का? दहीहंडी उत्सव आणि स्वतः दहीकला पथक चालवतो आणि तब्बल बघायला गेलं तर 200-300 250 मुलांना घेऊन चालतो. बेस्ट ऑफ लक तुम्हाला, दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. आपण पुन्हा वळूया कॉमेंट्री बॉक्स ज्या ठिकाणी सुरुवात होत आहे त्या ठिकाणी आपल्यामध्ये पुन्हा एकदा रायगडचा आवाज म्हणजे या ठिकाणी कपिल ठाकूर. धन्यवाद धनंजय कुलकर्णी. पुन्हा एकदा मैदानामध्ये जाऊयात. धोकोडे वॉरियर्स विरुद्ध जय हनुमान मळकतकर. जय हनुमान मळकतकर संघ फलंदाजीच्या भूमिकेमध्ये आहे. 63 धावांचं टार्गेट आहे. पहिला चेंडू डॉट आलाय माहितपूर. माहितपूरने स्लोवर वन टाकलाय, पुढ्यात टाकला होता, गती कमी केली होती. माहितपूरचा एक छोटा रनअप आहे, एक विशिष्ट गोलंदाजी आहे आणि ज्या पद्धतीने राईट हँड राऊंड विकेटने आउटसाइड जे ऑफस्टम चेंडू टाकण्याची जी इच्छा घेऊन तो चेंडू टाकण्यासाठी येतोय आणि खरोखरच सुमित भगत याही मॅच मध्ये संभ्रमात. यावेळचा खोलवर टप्प्याचा बॉल, बॅक टू द बॉलर. याही मॅच मध्ये सुमित भगत पॉवर प्ले मध्ये स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. अडचणी या महान लोकांच्या आयुष्यामध्ये असतात, कारण राम वनवासाला कशाला गेले असते, कृष्ण कारावासामध्ये कशाला गेले असते आणि तुम्ही आणि मी फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, नाईट शिफ्ट यासाठी का गेलो असतो? अडचणी आल्यानंतरच तुम्हाला तुमच्या कलागुणांची जाण होते आणि अशा वेळेला खेळलेला मोठा फटका रिले कॅच झाली असती. व्हॉट एफर्ट! सार्थक सर पाटीलने काय कमालीचे एफर्ट लावले. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा dreamscricket.in च्या टीमला मी विनंती करेन की पुन्हा एकदा दाखवा की एक्झॅक्टली सार्थक सर पाटीलने काय कशा पद्धतीने चेंडू, अगदी बघा चेंडू गेलाय वाईडिश लॉंग ऑफला. आहा, कमाल, लाजवाब, बेमिसाल. 2 धावा नाही, एकच धाव पूर्ण झालेली आहे. चौथ्या चेंडूवर 1 धाव आलेली आहे. यश जंगली यावेळेला नॉन स्ट्राईक एंडवर होता, तो स्ट्राईक एंडला गेलेला आहे. थेरोंडा गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू अगदी मूर्ती लहान कीर्ती महान याच पद्धतीचा आहे. पॉवर प्ले मध्ये खरं तर फलंदाजी करणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे. शेवटचे 2 बॉल त्याच्यासाठी असणार आहेत या षटकातील. माहिदने टाकलेला हा बॉल सरळ उडवलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. यश जंगलीने अलिबाग प्रीमियर लीग सीझन 5 ची जबरदस्त सुरुवात केलेली आहे. षटकार ठोकून 6 धावा. करण्यामध्ये नाही आहे. व्हॉट अ शॉट! पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि अशा वेळेला बॅट आणि बॉलचा संपर्कच आलेला नाहीये. पहिल्या षटकाच्या अखेरीस 7 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 63 धावांचं भलं मोठं टार्गेट आहे आणि हे पार करायचं असतील तर 18 येणाऱ्या बॉलमध्ये तोडफोड बॅटिंग करावी लागेल. फॉर्मॅट या स्पर्धेमध्ये 2 फॉर्मॅट आहेत. पहिला जेव्हा तुम्ही सामना खेळता तेव्हा 5 षटकांचा सामना तुम्हाला खेळावा लागतो. दुसरा सामना किंवा तिसरा सामना तुम्ही खेळण्यासाठी येता तेव्हा तुम्हाला 4 षटकांचा सामना खेळावा लागतो. आता 5 षटकांच्या सामन्यामध्ये एक माइंडसेट वेगळा असतो. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर मिळतात. बॅटिंग टीमला त्याचा ॲडव्हान्टेज असतं की पहिल्या पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये 25 ते 30 धावा आल्या तर 60, 65
किंवा 80 पर्यंत धावसंख्या जाऊ शकते, परंतु एक पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जर धावाच आल्या नाही तर मात्र टेन्शन, दबाव, दडपण हे वाढत असतं. आणि अशा वेळेला सेकंड इनिंगमध्ये जर त्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा आल्या नाहीत ना तर मात्र अगदी पराभव हा अगदी नजदीक किंवा जवळ दिसू लागतो. परंतु मॅच अजून बाकी आहे. सुमित भगत थांबला. सुमित भगतचं बाहुबली रूप जर या मैदानावर अवतरलं ना तर मात्र धोकोडे वॉरियर्स या संघाचा जो वॉरियर्स आहे, जो वॉर आहे, तो मात्र वॉर जिंकून घेईल सुमित भगत. सुमित भगतला आता कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल मैदानामध्ये रंगलंय. करणने टाकलेला हा स्लोवर वन बॉल नियंत्रित गोलंदाजी करत असताना करण बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या चेंडूवर थोडासा भटकताना पाहायला मिळाला. आउटसाइड द ऑफ स्टंप अगदी आखूड टप्प्याचा बॉल पडला आणि तो सुद्धा लेग कटर पद्धतीचा होता. आउटसाइड द ऑफ स्टंप खूप बाहेर गेला. पंचांनी वाईड बॉलचा इशारा दिला. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ झाल्यानंतर धावा झालेल्या आहेत त्या 8 धावा, 8 रन्स. आणि अशा वेळेला तेज तर्रार भन्नाट वेगाने गोलंदाजी केलेली आहे आणि ही मसालेदार गोलंदाजी खरं तर सुमित भगत याला खेळता येत नाहीये. आता जबाबदारी यश जंगली याला उचलावी लागेल, कारण यश जंगलीने मागील ओव्हरमध्ये दाखवलं की त्याच्याकडे बिग शॉट खेळण्याची ॲबिलिटी आहे, कॅपॅबिलिटी आहे, कॅपेबल आहे. छोटा जरी असला ना तरी सुद्धा काय धमाके करू शकतो याचं प्रात्यक्षिक प्रत्येक स्पर्धेमध्ये तो देत असतो. थेरोंड्याच्या मैदानावर जो प्रॅक्टिस करतो आणि अशा वेळेला या अलिबाग प्रीमियर लीग मध्ये धमाके करण्यासाठी सज्ज झालाय. सरळ उचललाय आणि फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. यश जंगलीच्या बॅटमधून आलेला हा दुसरा धमाका. सुरुवात करण्यासाठी तुम्ही महान असणं फार गरजेचं नाहीये, परंतु महान जर तुम्हाला बनायचं असेल ना तर सुरुवात तुम्हाला करावी लागेल. आणि अशा वेळेला यश जंगलीने ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. या मॅच मध्ये आम्हाला विजय प्राप्त करायचाच आहे. डू ऑर डाय ची लढाई आहे आणि ही लढाई आम्हाला जिंकायचं आहे, कारण या लढाईमध्ये युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असतं. मारामारी करावीच लागेल. आणि अशा वेळेला वेट केलाय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्याला चकून त्याच्या नजरेआड बॉल गेलाय. सीमारेषेच्या पार सुद्धा गेलाय. चौकार. धर्म आमचा शिवसेना, शिवसेना आणि शिवसेना असं म्हणत ज्या पद्धतीने यश जंगली याने स्ट्रोक लगावलेले आहेत, मागील 2 चेंडूंवर 10 धावा आल्यात आणि टोटल रन्स ऑन द स्कोर कार्ड 19 विदाउट लॉस. 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा यायला लागल्यात. आणि न्यूज काय आहे, बबलू पाटील चेंडूच्या खाली गेलाय आणि इथे मात्र यश जंगलीच्या खेळीला लागले नजर. तो चाललाय मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. करण टोडणकर आज कॅप्टन म्हणून स्वतःला इम्प्रोवाइज करतोय. मागील चेंडू पुढ्यात टाकले होते, यावेळेला शॉट ऑफ गुडलेन स्वरूपाचा टाकला. आपल्याकडे जी हाईट आहे, उडी किंवा रिलीज, चेंडू रिलीज करत असताना फॉलोअर थ्रू मधून ज्या पद्धतीने आपटला बॉल, गुडलेन स्पॉटवर आपटला आणि पडल्यानंतर जी अनएक्सपेक्टेड जास्त उसळी घेतली बॉलने, फलंदाजाला तीच उसळी घातक ठरली असं आपण पाहिलंय. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाहीये. विकेटच्या कोण्यामध्ये मात्र एक असा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. 19 धावसंख्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. वन ऑफ द बेस्ट फिल्डर ऑफ अलिबाग निमिष यावेळेला फलंदाजी करण्यासाठी येतोय. रायगड प्रीमियर लीग मध्ये एक जो झेल पकडला होता, खूप व्हायरल झाला होता. अलिबाग प्रीमियर लीग मध्ये मला असं वाटतं पहिल्या सीझन मध्ये जो झेल पकडला होता ना, तो सुद्धा काय लॉंग ऑफला त्याने डाईव्ह लगावली होती. शिरू वीकच्या संघामध्ये तो होता. काय कमालीचा झेल होता.
पाहूयात काय घडते. फलंदाजी करावी लागेल आणि अशा वेळेस स्लोवर वन बॉल खेळून काढलाय, टप्पा उडलाय, आउटफील्ड फास्ट आहे, गॅप मध्ये खेळलाय, चेंडू चाललाय दन दन करत सीमारेषेच्या पलीकडे. 4 की शुद्ध माणसं तीच असतात ज्यांना संकटाची भीती वाटत नाही, संकटांना घाबरायचं नसतं, त्यांच्या समोर उभं राहायचं असतं, त्यांना नडायचं असतं. तोडफोड बॅटिंग करावीच लागेल कारण टार्गेट खूप मोठं आहे. प्रति 2 चेंडूच्या मागे एक मोठा स्ट्रोक येणं फार गरजेचं आहे, तरच मॅच ही आवाक्यामध्ये येऊ शकते. आणि अशा वेळेला जो वाढलेला रिक्वायर्ड रन रेट आहे त्याला कमी करण्याचा प्रयत्न इथे मात्र निमिषने आल्या आल्या केलेला पाहायला मिळतोय. गोलंदाजाने टाकलेला शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल पुन्हा एकदा त्याच गॅप मध्ये गेलाय. ऋषभ शिल्डनकर चेंडूच्या खाली. या वेळेला कोणतीही चुकी नाहीये, 1 धाव निश्चित घेतली जाते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावसंख्या 24 धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते. एका विकेटचं पतन जरूर झालेलं आहे. यश जंगलीने 2 षटकार 1 चौकार जरूर मारून तो बाद झाला, चांगला स्टार्ट दिलाय. परंतु धावांचा जो डोंगर आहे तो सर करायचा असेल तर मात्र काळोखातूनच तुम्हाला अगदी सुरुवात करावी लागेल, तरच तुम्ही उजेडामध्ये पोचू शकता. आणि अशा वेळेला कोणता गोलंदाज तिसरं षटक टाकण्यासाठी येणार? मला असं वाटतं प्रिन्स बोकाडे पुन्हा एकदा ज्या पद्धतीने सार्थक सरपाटील येतोय. सार्थक सरपाटील या गोलंदाजाकडे गती आहे, बॅटिंग बॉलिंग खूप चांगली करतो. ॲज अ बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून प्रत्येक संघामध्ये तो स्थान मिळवत असतो. मागील सीझन पासून या सीझन पर्यंत आता बघा 12 चेंडूंमध्ये 39 धावसंख्येची आवश्यकता आहे. ऑलमोस्ट 20 धावा प्रति ओव्हर ही धावगती अचीव करायची असेल तर स्टार्टिंगलाच या ओव्हरमध्ये 20-25 धावा लुटाव्या लागतील. आणि अशा वेळेला टाकलेला पहिलाच बॉल दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वाईट बॉलला वाईटच म्हटलं जातं. एक्स्ट्रा एनर्जी खर्च करावी लागते, चेंडू न टाकता अतिरिक्त धाव सुद्धा खर्च करावी लागते. आणि अशा वेळेला या मोक्यावर गोलंदाज सार्थकने टाकलेला हा पहिला वाईट बॉल अतिरिक्त धावसंख्येत वाढ करून देतोय 25. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल कसा सोडला जाणार? कनेक्शन इम्प्रॉपर होतं, टायमिंग चांगलं होतं, ताकद होती, एलिव्हेशन चांगलं मिळालं. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या 6. सक्सेस इज द जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. यश तुम्हाला मिळवायचं असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागेल. यश हे प्रयत्नांना चिकटलेलं असतं आणि आत्मविश्वासाने तुम्हाला खेळावं लागेल, पॉझिटिव्ह अप्रोचने खेळावं लागेल. तोच पॉझिटिव्ह अप्रोच बॅटिंग लाईनअप मिळकतकर संघाने चेंज केल्यानंतर अगदी साफ पाहायला मिळालेला आहे. निमिष पुन्हा एकदा सार्थकच्या विरोधामध्ये यावेळेला इनसाइड आउट लगावायचा होता, थोडासा पुढे आला होता, जागा बनवली होती, बॅट आणि बॉलचा संपर्क का झाला नाहीये? चेंडू मध्ये गती होती, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळला आणि तेच वळण इथे मात्र निमिषसाठी घातक होतं. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाहीये. रिक्वायर धावा ज्या असतील त्या 32 धावा आहेत 10 चेंडूंमध्ये. पाहूयात काय घडते उर्वरित 4 बॉलमध्ये या. आणि अशा वेळेला फ्लॅट खेळलाय, फ्युरियस सुद्धा आहे, ताकदवान सुद्धा आहे आणि डायरेक्ट चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. समस्या नाही असा कोणताच मनुष्य नाही आणि उपाय नाही अशी कोणतीच समस्या नाही. आणि अशा वेळेला उपाय या समस्येवर काय? मोठा स्ट्रोकच मारायचा आहे. 9 चेंडू बाकी आहेत, 26 धावसंख्येची आवश्यकता. बनवल्या जाऊ शकतात. निमिषने हे रौद्र रूप धारण केलेलं आहे. कंटिन्युअस कन्सिस्टंट परफॉर्म करावं लागेल, मोठे स्ट्रोक मारावे लागतील. सार्थक काय करतोय?
सार्थककडे चतुर्थ आहे. या वेळेला जाळ्यामध्ये फसवलं होतं, परंतु क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. त्या क्षेत्रामध्ये निमिषने बॉल खेळलाय. वाईड इश लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, सीमारेषा पलीकडे बॉल चाललाय. एक टप्पा उडून चौका. कृष्णाला गीता सांगता आली असती तर कोणालाही सांगू शकला असता, परंतु त्याने फक्त सांगितली कोणाला? अर्जुनाला. कारण जसा सांगणारा असावा लागतो ना, तसा ऐकणारा असावा लागतो. आता सागर पाटील जवळ आला होता, पिंट्या जवळ आला होता सार्थकच्या, त्याने कानमंत्र दिलाय. कदाचित कानमंत्र असा असावा, गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक ऍड केलाय, डीप पॉइंटला ऍड केलाय, आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर चेंडू येऊ शकतो. आता हे प्रेडिक्ट करावं लागेल अकॉर्डिंग टू फिल्डिंग, कसा पद्धतीने बॉल येऊ शकतो. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक लावलेला आहे, कदाचित आपटलेला बॉल सुद्धा. यावेळचा खोलवर टप्प्याचा चांगला चेंडू अलॉंग द कार्पेट, चेंडू खेळून काढलाय. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक माहित कूर चेंडू खाली आलेला आहे. आता ही योग्य गोलंदाजी झालेली आहे. पूर्णतः आपल्यामध्ये असणारी एनर्जी एक वटली, हातामध्ये ताकद आणली आणि आपल्या स्किलचा जबरदस्त वापर केला आणि यॉर्कर चेंडू टाकला. अशा मोमेंटला कधी कधी यॉर्कर तुमचा फुलटॉस बनतो, परंतु नाही, या खेळाडूकडे ॲबिलिटी आहे. करून दाखवले सार्थकने. कमबॅक करणं हे आमच्या रक्तामध्ये आहे. आम्ही हार मानणार नाही आहे, आम्ही लढणार आहेत, रडणार नाही आहोत. आणि अशा वेळेला इक्वेशन तुमच्या समोर आहे. 7 बॉलमध्ये 21. या चेंडूवर मोठा फटका आला तर, आणि अशा वेळेला प्रयत्न तर केला. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय, टन 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 करत सीमारेषा पार. सुमित भगतच्या बॅट मधून आलेला हा वार खूप घातक होता, कारण आल्यात मिळाल्यात चार. जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान कभी ना छोड़कर भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जिंकण्यासाठी चेंडू बाकी आहेत 6, आवश्यक धावा आहेत 17. 17 खतरा, 6 मध्ये 17. म्हणजे आता बॅटिंग टीमचा विचार करूयात. ते म्हणत असतील 3 मोठे स्ट्रोक मॅच फिनिश. गोलंदाजी करणारा संघ म्हणेल 2 डॉट बॉल किंवा त्यामध्ये एखादी जर विकेट किंवा सुमित भगत किंवा निमिषची जर विकेट आली, पार्टनरशिप ब्रेक केली गेली, तर मात्र विजय प्राप्त होऊ शकतो. विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर तुम्हाला अनुभवासोबत मेहनत आणि त्या मेहनतीसोबत स्वतःचा घाम गाळावा लागेल, अनुभवाचा कस लावावा लागेल. त्याच वेळेला 11 खेळाडू या संघामध्ये खेळत आहेत. गोलंदाजी करणाऱ्या संघाचं स्पेशली, तर त्यांना संपूर्णतः एफर्ट लावावे लागतील फिल्डिंगसाठी. कॅच आली तर ती सोडायची नाहीये. जितके जास्त धावा आपण वाचू, त्या प्रत्येक धावेला तितकंच महत्व दिलं जाणार आहे. आता हे शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज कोणता आलाय? हितेश पाटील. हितेश पाटील, मॅन फ्रॉम देवी पारंगी. यावेळचा बॉल नेहमीसाठी टाकलेला हा बॉल जबरदस्त वेगाचा होता, भन्नाट टप्प्याचा होता आणि त्याच वेळेला ताकदवान गोलंदाजाने टाकलेला हा बॉल नेहमीच्या वाक्यामध्येच नव्हता. डॉट बॉल आलाय. 5 बॉल 17 ची आवश्यकता. 1 बिग स्ट्रोक नीड फॉर टीम मिळकतकार. अशा वेळेला मारत असताना पुन्हा एकदा सबशेल अपयश निमिषच्या वाटाला आलेला आहे आणि इथे मात्र निमिष पाटील रनआउट स्वरूपात बाद झालेला आहे. ओव्हर टू यू डीजे मास्टर. आउटसाइड द ऑफ स्टंप डायरेक्टली शफल होता. बघा व्हाईट बॉलचा नवीन रूल काय सांगतो. गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी जातो,
जेव्हा तो स्टार्ट घेतो तेव्हा त्या मोमेंटला तुम्ही जर आउटसाइड द ऑफ स्टंप जितकं जास्त शफल व्हाल तितकी जास्त वाईड लाईन वाढत जाते. आता जर तुम्हाला शफल व्हायचंच असेल तर लेग स्टंपचा गार्ड घ्या, मग तुम्ही मिडल स्टंप किंवा जास्तीत जास्त ऑफ स्टंप पर्यंत जाल. परंतु हे करताना दिसत नाहीयेत. मिडल स्टंपचा गार्ड घेतात, ऑफ स्टंपच्या बाहेर खूप जास्त लांब पाय टाकतात. स्टंप मध्ये येऊ द्या, ऑफ स्टंपच्या बाहेर येऊ द्या. गाईडलाईन वर जरी आला तरी तो बॉल लपेटून मारायचा. सुमित भगतला टाकलेला स्लोवर वन बॉल त्याला पिक करता आलेला नाहीये. गती परिवर्तन पाहायला मिळाला आणि हे वर्तन धोकोडे वॉरियर्स संघासाठी चांगलं वर्तन आहे. गोलंदाज हितेश पाटीलचं, या पाटीलचं कौतुक करावं लागेल. पाटील आला आणि पाटीलने काय कमालीची गोलंदाजी केलेली आहे. सुमितच्या विरोधामध्ये ठोकलेला हा सुमितने षटकार, त्यास तो सांगतोय अजूनही या मॅच मध्ये आम्ही बाकी आहोत. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. दो गेंदे और 11 रनों की जरूरत. 2 बॉल्स रिमेनिंग, 11 रन्स टू विन आणि 2 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता. सुमित भगतने हे कारनामे करून दाखवलेले आहेत. मला माहित आहे हाशिवरेच्या मैदानावर ज्या वेळेला खारेपाट 11 वर्सेस अलिबाग 11 असा सामना होता, त्या सामन्यामध्ये 2 चेंडूंमध्ये 12 धावसंख्येची आवश्यकता असताना लगातार 2 षटकार मारून सुमित भगतने तो सामना खारेपाट 11 संघाला जिंकून दिला होता. तर तशाच पद्धतीचा कारनामा सुमित भगत करून दाखवेल का? अखाती देशांचा प्रवास करणारा अलिबाग तालुक्यातील दुसरा खेळाडू सुमित भगत, आपल्या नावाला साजेशी कामगिरी म्हणजे बाहुबली जे नाव त्याला मिळालेलं आहे ना, आपली बाहुबली सारखी ताकद लावेल का या मॅच मध्ये, हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. कोणता संघ जिंकेल अजूनही गुलदस्त्यात आहेत, परंतु जो संघ जिंकेल ना त्याच्यासाठी एक संधी वेट करत असणार आहे. परंतु जो हारेल ना त्याला मात्र 365 दिवस या स्पर्धेचा वेट करावा लागणार आहे. आणि अशा वेळेला हितेशला एक चांगला चेंडू टाकायचा आहे. तो चेंडू चांगला टाकला गेला तरच मात्र या मॅच मध्ये धोकोडे वॉरियर्स कमबॅक करू शकतो. अन्यथा सुमित भगत आणि त्याची ताकद, त्याचा बॅटचा स्विंग अलिबाग तालुक्यामध्ये अन्य कोणत्याच खेळाडूकडे नसावा. पाहूया काय घडते. 2 मध्ये 11. मोठा फटका आला रे आला, षटकार आला. वाईड इज लॉंग ऑन सीमा रेषा पार, लांब षटकार. शोर आहे जबरदस्त. आपले सही का पाटील आला होता, तो पहिल्या 3 चेंडूंपर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली. परंतु सुमित भगतने सांगितलेलं आहे मी अजूनही मैदानामध्ये आहे. जखमी वाघाला तुम्ही जास्त काळ थांबू शकत नाही. तो थोडासा मागे आलाय आणि ज्या पद्धतीने त्याने छलांग उडी मारलेली आहे ना, शेर की झलक सबसे अलग. 1 चेंडू बाकी आहे, 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. असे बरेच सामने आपण पाहिलेले आहेत. एक मोठा फटका सामना फिनिश होऊ शकतो, परंतु सुमित भगत आणि हितेशच्या या बॅटल मध्ये शेवटच्या चेंडूवर कोण जिंकणार? धोकोडे वॉरियर्स की जय हनुमान मिळकतकार. डोळे बंद करा, आपल्या देवाचं नामस्मरण करा आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवत दोनही खेळाडूंनी आपले चांगले प्रयत्न करा. 1-5. आहा, पंच आमच्याकडे वळलेत. इट्स अ वाईड डिलिव्हरी, वॉड बॉल. चुकीला माफी नाहीये. यासीन सर नेहमी म्हणतात गलती करो गलतियां करो, पर इस मोमेंट पे ये गलती आपको बहुत महंगी साबित हो सकती है. ना मुन्ना ना ना ना, ये गलती आपको बहुत चुभ सकती है. आता चौकार आला तरी जिंकू शकतो जय हनुमान मिळकतकार संघ. नशीब. प्रेमात राधा ही रडली होती, प्रेमात मीरा ही रडली होती. प्रेम पूर्ण झालं ते रुक्मिणीचं. इथे गोष्ट प्रेमाची नाहीये, गोष्ट नशिबाची आहे. नशिबाने वाईड बॉल आला आणि तो वाईड बॉल आल्यानंतर 1 मध्ये 4.
अफगाणिस्तान विरुद्धचा साऊथ आफ्रिकेचा जो सामना होता 3 मध्ये 3 षटकार मारले होते, परंतु एक वाईड बॉल टाकला आणि त्यानंतर गुरबाजला बाद करून साऊथ आफ्रिका संघाने तो क्रुशल थ्रिलर मॅच जिंकला. 1 मध्ये 4 टाळ्या वाजल्याच पाहिजेत. सुमित भगत की हितेश पाटील, सागर पाटील विकेटच्या बिहाइंड आहे, कौतुक करावं लागेल. दोनही खेळाडूंचं काय घडेल. 1-4 गॅप मध्ये खेळला, चेंडू चाललाय डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. सुमित भगतने करून दाखवलाय. जय हनुमान मेळकतकर संघासाठी या स्पर्धेतील पहिला विजय प्राप्त केलेला आहे. जबरदस्त फलंदाजी आणि टायगर इज बॅक नाउ. ठीक आहे मास्टर. द्यायची. नक्कीच सुमितला दिली गेली पाहिजे, याच्यामध्ये काही शंका नाहीये. तुम्हाला काय वाटलं होतं? 3 मध्ये 17ची आवश्यकता होती आणि 3 मध्ये 17